जय जय रघुवीर समर्थ। ओम महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः। आपण पहिल्या भागामध्ये घटस्थापना म्हणजे काय याचा विचार केला। आता आपण 9 दिवसामध्ये जी देवीची नवरूपं आहेत, मातेची नवरूपं आहेत, ती थोडक्यात समजून घेणार आहोत, अतिशय थोडक्यामध्ये। त्याच्यामध्ये ह्या नवरूपांमध्ये तुम्हाला जर काही महत्त्वाचं बघायला मिळणार असेल तर सर्वसाधारणत मायेचं रूप हे निरनिराळ्या 9 गुणांमध्ये आपण पाहतो आहोत। आणि मायेचं रूप जसं आपण 9 गुणांमध्ये पाहतो तसे हे 9 गुण साधारणतः प्रत्येक स्त्रीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात। आणि म्हणूनच हे पाहत असताना जसे आपण दुर्गामातेची उपासना करणार आहोत, पूजा करणार आहोत, तसं आपल्या ह्या मानवी जीवनामध्ये जसं पुरुषाला म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातून पुरुषाला महत्त्व आहे, तसं स्त्रीला पण महत्त्व आहे। हे पण ह्यातनं आपण समजून घ्यायचं आहे। हे 9 गुण बहुतेक सर्व स्त्रियांमध्ये असतात आणि म्हणूनच स्त्री आणि पुरुष हे एकत्र जेव्हा येतात तेव्हा समाज उभा राहतो। आणि आता मी तुम्हाला ह्या 9 देवता आणि त्यांची नावं आणि त्यांची वैशिष्ट्ये ही तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे। पहिलं रूप आहे माता शैलपुत्री। शैल म्हणजे पर्वत, ही पर्वतकन्या आहे। हे निसर्गाचं रूप आहे, ही निसर्ग देवता आहे आणि निसर्गाचं रक्षण ती करते असं तिच्याबद्दल म्हटलं जातं। त्याचबरोबर हिच्याबद्दल सांगताना सांगितलं जातं की दक्ष प्रजापतीची ही मुलगी होती पूर्वजन्मी, तिचं नाव सती होतं। आणि दक्ष प्रजापती हा सम्राट होता। सतीने ज्याच्याशी लग्न केलं ते शिवभगवान म्हणजे कैलासपती, हे डोंगरात राहणारे, जंगलात राहणारे, आणि त्यामुळे सम्राटाची मुलगी ही डोंगरात राहणाऱ्या एका तपस्व्याबरोबर गेली। त्यामुळे दक्ष प्रजापतीला ते काही पटत नव्हतं आणि म्हणूनच त्यांनी ज्यावेळेला आपल्याकडे एक यज्ञ करण्याचा कार्यक्रम ठरवला तेव्हा त्यांनी श्री शंकरांना आमंत्रण दिलं नाही। सतीला असं वाटलं की बहुतेक आपले वडील विसरले असावेत, म्हणून सती तिथं गेली आणि गेल्यानंतर दक्ष प्रजापतीने तिचा अपमान केला, तिच्या पतीच्या नावाने अपमान केला, त्याची निर्भसना केली आणि त्यामुळे सतीला भयंकर राग आला आणि तिने यज्ञामध्येच उडी मारून आपलं जीवन संपवलं अशी गोष्ट आहे। आणि त्यानंतर तिचा पुनर्जन्म झाला आणि तीच पार्वती म्हणून जन्माला आली आणि पुन्हा तपश्चर्या करून शंकराची पत्नी झाली। हा पण एक स्त्रीचा स्वभाव आहे। तिचं माहेर किती श्रीमंत असो, अधिकारी असो, मोठं असो, काहीही असो, पण जेव्हा ती लग्न करून आपल्या पतीकडे येते तेव्हा ती आपल्या पतीला आपला मानते आणि त्याच्याबद्दल तिला एक आदर असतो। त्याचा होणारा अपमान ती सहन करू शकत नाही, कारण पतीचा अपमान म्हणजे आपला अपमान आहे असं तिला वाटतं। आणि त्यामुळेच पती गरीब असला तरीसुद्धा त्या गरिबीतसुद्धा ती त्याच्याबरोबर संसार करते, त्याला समजून घेते आणि तो संसार आनंदाचा करून स्वतःची आणि आपल्या पतीची पण उन्नती करण्याचा प्रयत्न करते। हा असणारा गुण इथं दाखवून देण्यात आलेला आहे। दुसरा दिवस आहे, त्याच्यामध्ये तिचं रूप आहे माता ब्रह्मचारिणी।
आता शैलपुत्री म्हणजे पृथ्वीशी संबंधित असणारे, निसर्गाशी संबंधित असणारे. पृथ्वी हे ब्रह्मांडाचं असणारं छोटं रूप आहे. पृथ्वी हे ब्रह्मांडाचं असणारं छोटं रूप आहे आणि ब्रह्मचारिणी हे ब्रह्मांडाचं असणारं विराट रूप आहे. जसं आपण थोडक्यात म्हणायचं तर बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत फॅमिली अफेअर्स आणि सोशल अफेअर्स असा फरक पडतो ना, की आपल्या कुटुंबात असताना तिचं असणारं वागणं, तिचं असणारं प्रत्येक कृती ही छोट्या स्वरूपात असते, तिथं इमोशनल असते ती. पण ज्यावेळेला सोशल अफेअर्समध्ये ती येते तेव्हा ती त्या प्रकारची मतं मांडते, त्या प्रकारे ॲक्टिव्ह होते, त्याप्रमाणे ती क्रियाशील होते. आणि म्हणूनच हे छोटं रूप आहे शैलपुत्री, मोठं रूप आहे ब्रह्मचारिणी. म्हणजे ब्रह्मांडाचं नियोजन हे कसं करावं हे त्याच्यामध्ये तिने पाहिलेलं आहे. तिसरं रूप आहे माता चंद्रघंटा. तिला 10 हात आहेत, तिने अनेक शस्त्र धारण केलेली आहेत आणि घंटानादाने तिने महिषासुराचा वध केला असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, घंटानाद म्हणजे नाद म्हणजे शब्द किंवा स्वर, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, स्त्रीचा जो स्वर आहे, स्त्रीचा जो शब्द आहे, तो जर एका विशिष्ट पद्धतीने वापरला केला तर ती शत्रूच्या भावनासुद्धा नष्ट करू शकते. घरामध्ये जर आनंद राहायला पाहिजे असेल तर घरामधल्या पुरुषाचं जसं वागणं हे चांगलं हवं, तसं स्त्रीच्या पण शब्दामध्ये माधुर्य हवं. जर पुरुषाचं वागणं आणि स्त्रियांच्या शब्दाचं माधुर्य या 2 गोष्टी जर एकत्र आल्या तर कुठल्याही वाईट गोष्टीचा नाश होऊ शकतो, महिषासुराचा नाश होऊ शकतो. असंच ह्या रूपाचं वैशिष्ट्य असं मी समजतो. चौथं रूप आहे कुष्मांडा देवी. सृष्टीची रचना तिने केली असं मानलं जातं. तिलाच अष्टभुजा देवी म्हणून सुद्धा मानतात. तिच्याही हातामध्ये अनेक शस्त्र आहेत, पण त्याचबरोबर तिच्या हातात अमृत घटसुद्धा आहे. कारण अमृत घट एका करताच आहे, कारण हे जीवन हे नश्वर जरी असलं तरी त्या जीवनात आनंद निर्माण व्हायला पाहिजे असेल तर अमृताचा वर्षाव हवा. आणि अमृताचा वर्षाव म्हणजे अमृत म्हणजे जे मृत पावत नाही ते. लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नष्ट होतात, पण तुमचं असणारं जे कर्तृत्व आहे, तुमचं असणारं जे स्वभाव आहे, तुमची असणारी जी कीर्ती आहे ती चिरंजीव असते. आणि म्हणूनच असं तुम्ही कीर्तिमान होण्यासाठी हा अमृत घट आहे असं मी मानतो. 5वं तिचं रूप आहे स्कंदमाता. कार्तिकेयाची माता म्हणून तिला स्कंदमाता, स्कंद म्हणजे कार्तिकेय, कार्तिकेयाची माता म्हणून तिचं हे रूप आहे. बाल कार्तिकेयाला म्हणजे स्कंदाला ती आपल्या कडेवर घेऊन फिरते आहे, वावरते आहे. हे मातेचं रूप आहे, हे मातेचं रूप आहे. आणि प्रत्येक स्त्री ही कितीही कर्तृत्वान असली तरी आपल्या मुलांच्याबद्दल, आपलं मुलं म्हणजे मुलं मुली, आपलं जे इश्यू आहे त्याच्याबद्दल ते नेहमीच अतिशय भावनाक्षम असतात आणि त्यांच्या संरक्षणाला अतिशय महत्त्व देतात. 6वा दिवस आहे माता कात्यायनीचा. कात्यायन ऋषींची ही कन्या लहानपणापासूनच सतत कानावरती ज्ञानाच्या गोष्टी पडत असल्यामुळे ती अत्यंत ज्ञानी आहे. आत्तापर्यंत आपण बघत आलो निसर्गाशी एकरूप असणारी ब्रह्मचारिणी माता, हे निर्णय रूप आपण बघत आलो ना, तसं ही ज्ञानाचं रूप आहे, हे ज्ञानाचं रूप आहे. आणि म्हणूनच माता कात्यायनी ही पूजनीय आहे, कारण ते ज्ञानी आहे. हे ज्ञानाचं रूप आहे. म्हणजे स्त्री ही ज्ञानाचं स्वरूप आहे आणि जर तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग केला तर ती आपल्या कुटुंबालासुद्धा चांगल्या मार्गाने नेऊ शकते. 7वा दिवस आहे माता कालरात्रीचा. हे प्रचंड प्रकोपाचं स्वरूप आहे, प्रचंड प्रकोपाचं. जेव्हा स्त्रीला असं वाटतं की आपलं कुटुंब किंवा
आपण स्वतः किंवा आपण ज्या गोष्टी निर्माण केल्या आहेत, मग आपलं कुटुंब म्हणजे आपली मुलं बाळं, नवरा बायको, नवरा, नंतर आपलं सगळं असणाऱ्या आपले नातेवाईक, आपलं सगळं असणारं अस्तित्व, हे जेव्हा तिला धोक्यात येतं असं वाटतं, असं धोक्यात येतं असं जेव्हा तिला वाटतं, तेव्हा ती मृदूपणा पूर्णपणे टाकून देते आणि प्रचंड आक्रमक बनते. कारण तिच्या एक गोष्ट लक्षात येते की आता जर आपण आक्रमक बनलो नाही तर आपण ह्याचं रक्षण करू शकत नाही. पण ते जे आक्रमण आहे ते कित्येक वेळेला असं असतं की जे अनिर्बंध असतं, त्याचे पुढे काय परिणाम होतील ह्याचा सुद्धा विचार करण्याची तिची मानसिकता राहत नाही. तिला एकच माहीत असतं की जो कोण आक्रमक आहे त्याचा पूर्ण निःपात करणं, मग त्याचे पुढे होतील ते परिणाम आपण भोगायला तयार आहोत. आणि एकदा त्याचा निःपात केला की त्यानंतर पुनर्निर्माणाची पण प्रक्रिया आपण सुरू करू. पण आत्ता ह्या मिनिटाला जो म्हणून आक्रमक आहे त्याला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं म्हणून ती जी रूप घेते प्रचंड आक्रमक, ते कालरात्रीचं रूप आहे. आणि हे सुद्धा स्त्रीचं महत्त्वाचं रूप आहे. 8वं रूप आहे माता महागौरी. कालरात्रीनंतरचं हे माता महागौरीचं रूप आहे. ते अत्यंत कुटुंबवत्सल आहे, अत्यंत कुटुंबवत्सल. सांसारिक प्रेम, आपल्या असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांवर असणारं प्रेम असं व्यक्त करणारं हे रूप आहे. कालरात्रीनंतरचं हे रूप म्हणजे एका बाजूला विनाशाचं रूप जसं आहे तसं दुसरं हे जे रूप आहे हे पुनर्निर्माणाचं रूप आहे. आणि 9वा दिवस आहे सिद्धिदात्री. सिद्धिदात्री हे सर्व प्रकारची सिद्धी आपल्या भक्तांना देते. सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी आपल्या भक्तांना देते. हे देवीचं अंतिम रूप आहे. ती कमळावरती बसलेली आहे. लक्षात ठेवा, ह्या सगळ्या रूपांचं हे सगळ्या शेवटचं रूप आहे सिद्धिदात्री. म्हणजे स्त्रियांची ही सगळी जी रूपं आहेत, मायेची ही सगळी जी रूपं आहेत, ह्या सगळ्या रूपांना जर तुम्ही समजून घेतलं किंवा स्त्रीनेही जर समजून घेतलं तर त्याच्यातून शेवटी अंतिम स्वरूप निर्माण होतं सिद्धिदात्रीचं, की जे सर्वांना आनंददायक ठरणार आहे. आता मी तुम्हाला उपासनेची सोपी पद्धत सांगतो आहे, ज्यामध्ये फक्त तुम्ही असण्याचीच गरज आहे, बाकी कोणी असण्याची आवश्यकता नाही. कारण प्रत्येक वेळेला गुरुजी मिळतात मिळत नाहीत वगैरे सगळे 50 प्रश्न असतात. नंतर अनेक गोष्टींची उपलब्धता असते नसते. आणि म्हणून महत्त्व कशावर द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला महत्त्वाचं आहे देवीचं आगमन, आपल्याला महत्त्व आहे त्याची उपासना, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्या उपासनेचा आपल्याला मिळणारा आनंद. आणि म्हणून आपण त्याच्यावरती एकाग्र व्हायचं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा श्रद्धापूर्वक हाक मारली जाते तेव्हा परमेश्वर आल्याशिवाय राहत नाही. पण ती हाक पूर्णपणे श्रद्धेची असली पाहिजे, विश्वासाची असली पाहिजे. मग ती तुम्ही तुमच्या मातृभाषेत हाक मारा की संस्कृतमध्ये हाक मारा की आणखीन कुठच्याही भाषेत हाक मारा. त्याला कारण मुलाची भाषा आईला कळत नाही असं होऊ शकत नाही. आपण लहानपणी पाहतो की जेव्हा मुलं बोलत असतात, लहान मुलं बोलत असतात, त्याला कित्येक वेळा त्यांचे शब्द आपल्याला कळत पण नाहीत. ते काय हातवारे करतायत, काय सांगतात आपल्याला कळत पण नाही. पण त्याच्या आईला बरोबर कळतं. तिला लगेच कळतं की अरे ह्याला दूध हवं आहे, अरे ह्याला पाणी हवं आहे, अरे ह्याला शू होते आहे, अरे ह्याला शिशी होते. जे काय असेल ते तिला बरोबर कळतं. त्याला कारण ती आई आहे. आणि ती आई असल्यामुळे तिला त्या आपल्या बाळाची असणारी भाषा अतिशय योग्यरित्या कळते.
आणि म्हणून लक्षात ठेवा, आपल्या मातृभाषेत आपण आपल्या आईशी बोलावं, तसं जगन्मातेशीही बोलावं. तिला तुमच्या सगळ्या भाषा कळतात, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्या भाषेत तिला हाक मारा. ती आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच सांगतो, आता मी सांगतो आहे ती उपासना पद्धती लक्षात घ्या, की एक पाट किंवा चौरंग किंवा चौकोनी वस्त्र, काही एक पाट घ्या किंवा चौरंग घ्या किंवा हे दोन्ही नाही मिळालं तर चौकोनी वस्त्र घ्या, जमिनीवरती अंतरण्यासाठी वस्त्र घ्या. आणि त्याच्यावरती कलश ठेवण्यासाठी तांदूळाचा बेस तयार करा. म्हणजे तांदूळाचं बैठक तयार करा. तांदूळ म्हणजे आपल्या अक्षरांची बैठक तयार करा. आणि तो जो कलश आहे, तो कलश त्या बैठकीच्या मध्ये ठेवा. तो कलश बैठकीच्या मध्ये ठेवा. तो कलश मातीचा असला तरी चालेल, धातूचा असला तरी चालेल. कलश म्हणजेच घट. तो मातीचा असला तरी चालेल, कुठच्या धातूचा असला तरी चालेल. तो कलश असावा. कलश ठेवा आणि त्या कलशामध्ये बसेल अशा आकाराचं निरांजन घ्या. अनेक वेळा काय होतं, कलशाचं वरचं तोंड असतं छोटं आणि आपण घेताना निरांजन जरा मोठ्या आकाराचं घेतलं तर ते त्यात बसत नाही. काढताना ठेवताना पडण्याची भीती असते. आणि असं काही पडलं बिडलं की लगेच मग माणसाला भीती वाटायला लागते. अरे बापरे, काहीतरी झालं वाटतं. अपशकून कुठच्या गोष्टींमध्ये गोंधळून जातो माणूस. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट करताना विचारपूर्वक काळजीपूर्वक करा. आणि त्याच्यातून थोडंसं मागे पुढे काही झालं तर लगेच गोंधळून जायची गरज नाही. उगीच उलटे विचार करायची गरज नाही. हे असं घडतं. माणूस म्हटल्यानंतर माणसातून चूक होते. तर त्या कलशामध्ये बसेल असं निरांजन घ्या. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप जे तुम्हाला शक्य आहे ते घाला आणि दीप प्रज्वलित करा. त्याची ज्योत प्रज्वलित करा आणि काळजीपूर्वक त्या घटामध्ये ठेवा. ही ज्योत आपल्याला 9 दिवस अखंड तेवत ठेवायची आहे. अर्थात काही कारणामुळे, कारण कधी वारा येतो, काही कारणामुळे होतं असं की ती ज्योत विझली, तर लगेच गोंधळून जाऊ नका. पुन्हा ज्योत लावा आणि मनापासून आईची, मातेची क्षमा मागा, जगन्मातेची क्षमा मागा. लक्षात ठेवा, ती आई आहे, जगन्माता आहे. ती क्षमा केल्याशिवाय राहत नाही. ती क्षमा करतेच. कारण आई आपल्या मुलांवरती जेवढं प्रेम करते तेवढं कोणावर करणार आहे. अर्थात त्यासाठी आपणही तिच्याशी मुलासारखं वागणं गरजेचं आहे, ही लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला ही ज्योत अखंड 9 दिवस सांभाळायची आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच वेळोवेळी त्याचं तेल संपत आहे का, तूप संपत आहे का, ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आणि हे लक्ष देतानाच ती ज्योत आहे हे लक्षात घ्या. घरामध्ये चुकून मांजर असतात, उंदीर असतात, कोणी कुत्री पाळलेली असतात. आता परिस्थिती हे कुत्रे, मांजर, उंदीर वगैरे ह्यांना काही तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास कळतो असं नाही. चुकून ते तिथे येण्याची शक्यता असते, धडपडण्याची शक्यता असते. तर तो कलश, तो घट सुरक्षित राहील अशा पद्धतीने ठेवा. त्याला कुठे वरती समजा झाकण वगैरे म्हणजे व्यवस्थित ठेवता आलं, आजूबाजूला समजा सिक्युर्ड करता आलं तर पहा. अन्यथा रात्री झोपल्यानंतर मांजर आलं त्यांना काही कळणार नाही. त्यांना वाटेल दूर आहे, विर आहे, पाळून टाकतील. तर तेवढं सांभाळा. आणि त्या कलशाला आता स्थापन ठेवल्यानंतर त्याला हळद कुंकू वाहा, फुलं वाहा. आणि देवी मातेचं आपण आता ज्योती स्वरूपामध्ये पूजन करणार आहोत असं मनात घ्या, लक्षात घ्या. आणि तिला मनापासून प्रार्थना करा, आवाहन करा की तू इथे येऊन आता विराजमान हो. आणि लक्षात ठेवा, तुम्ही मनापासून प्रार्थना करा, देव माता नक्की येईल. रोज सकाळ संध्याकाळ हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. आणि तुम्हाला येत असलेली तुमच्या मातृभाषेतली आरती करा. नैवेद्य दाखवा आणि तो नैवेद्य वितरित करा.
दसऱ्याला दुपारी 12 नंतर, हे 9 दिवस केलं की दसऱ्याला दुपारी 12 नंतर पूजा, आरती आणि नैवेद्य करून तुमच्याच मातृभाषेत आईने आपल्याकडनं सेवा घेतली म्हणून तिचे आभार माना आणि त्यांना स्वस्थानी परत जायला विनंती करा. आणि ही विनंती करताना सांगा की जेव्हा मला परत आपली आवश्यकता वाटेल, आपल्याला परत बोलावंसं वाटेल, तेव्हा मी आपल्याला आवाहन करेन, तेव्हा आपण परत यावं असं त्यांना सांगा. नमस्कार करा. म्हणजे आपण जे पुनरागमनायचे म्हणतो ना ते तर करा. आणि हे सांगितल्यानंतर पुन्हा नमस्कार करा, आशीर्वाद देण्याची विनंती करा आणि नंतर पूजा आवरायला सुरुवात करा. पूजा आवरताना प्रथम निरांजन बाहेर काढा. आता त्यात तेल किंवा तूप घालू नका. त्याची ज्योत नैसर्गिकरित्याच जेव्हा विझेल तेव्हा विझू दे. नंतर ते स्वच्छ करून तुमच्या पूजा साहित्यात परत ठेवा. कलश मातीचा असेल तर विसर्जित करा. धातूचा असेल तर स्वच्छ करून पूजा साहित्यात परत ठेवा. पूजेचे जे तांदूळ आहेत ते तांदूळ पक्षी, किडामुंगी इत्यादींना खाऊ घाला. कुठेतरी नेऊन विसर्जन वगैरे करा असं करू नका, कारण ते कोणाचं तरी अन्न आहे हे पण लक्षात घ्या. रोज संध्याकाळच्या आरतीनंतर ही गोष्ट लक्षात ठेवा. रोज संध्याकाळच्या आरतीनंतर घटापुढे, देवीचा जो घट आहे त्या घटापुढे तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा ठेवा. प्रत्येकाने आपापली क्षमता स्वतः ओळखायची आहे. तुमच्या क्षमतेनुसार दक्षिणा ठेवा आणि दसऱ्याला पूजेची समाप्ती झाली की जमा दक्षिणा गरीब, अनाथ, रोगी, विद्यार्थी, वृद्धाश्रम, महिलाश्रम इत्यादी गरजवंतांसाठी द्या किंवा खर्च करा. जर हे तुम्हाला करण्याची इच्छा नसेल किंवा करणं शक्य नसेल, म्हणजे हे असं कोणासाठी काढून करणं शक्य नसेल, म्हणजे इच्छा नसेल, तर ती जी दक्षिणा जमा झाली आहे ती आपलं श्रद्धास्थान किंवा आपले सद्गुरू यांना समर्पित करा. रोज 108 वेळा जप करा. जप कसला करा तेही सांगतो, कुठचा करा तेही सांगतो. ओम महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, त्रिगुणात्मिका, कुंडलिनी, स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः. पुन्हा सांगतो. ओम महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, त्रिगुणात्मिका, कुंडलिनी, स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः. हा जप रोज 108 वेळा करा. तुमची मनोकामना देवी पूर्ण करेल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होताना बघायला मला अतिशय आवडेल. तुमचे अनुभव आमचा जो ईमेल ॲड्रेस आहे, जो मधनं तुम्हाला दाखवला जातो आहे, त्या ईमेल ॲड्रेसवरती जर समजा तुमचे अनुभव तुम्ही आम्हाला पाठवू शकलात तर ते वाचायला, पाहायला आम्हाला आवडेल आणि ते अनुभव आपल्या या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवायला सुद्धा आवडेल. आता सगळ्यात महत्त्वाची पुढची गोष्ट सांगतो. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा. कारण हे माझं एकट्याचं काम नाही आहे किंवा तुमचंही एकट्याचं काम नाही आहे. हे आपलं मिळून काम आहे. लक्षात ठेवा, कुठचंही कार्य होताना कसं असतं, परमेश्वर, त्याची इच्छा, परमेश्वराची इच्छा आणि आपली इच्छा ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या तर काहीतरी घडतं ना. तसं माझी इच्छा आणि तुमची इच्छा एकत्र आलं तर काहीतरी घडतं. एकटा काही करू शकत नाही. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो की माझ्या इच्छेबरोबर तुमची इच्छा जोडा आणि हा चॅनल लोकांपर्यंत जाईल असा जास्तीत जास्त प्रयत्न करा. देवी माँ तुमच्यावरती कृपा करेल, तुमच्या सर्व इच्छा आकांक्षांना पूर्तता देईल आणि तुमचं जीवन आनंदी, समृद्ध आणि सुखी करेल असा तुम्हाला आशीर्वाद देतो. देवी माझा तशी प्रार्थना करतो
आणि आजचं माझं असणारं मार्गदर्शन पूर्ण करतो. जय जय रघुवीर समर्थ. ओम महालक्ष्मी सरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी स्वरूपिणी देवी दुर्गे नमो नमः.